या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षणासह ते सोडवण्याची 15 तारखेच्या सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातलं आणि बळीराजाही संकटात दुष्काळामुळे सापडला, त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साकडं घातलं। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजेंना कोल्हापूरमध्ये लढवतील अशी चर्चा आहे। छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे। महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असं की म्हटलं नाही, मी दोनही राजगादींचा खूप आदर करतो, त्यामुळे राजकीय भाषे मी त्यांच्याबद्दलच करणार नाही। निसर्ग सौंदर्याने हा गड बघून तुम्हाला काय वाटलं दादा पहिल्यांदा पाहिलं? या मातेच्या गडावरती, या पवित्र गडावरती पाय ठेवला, एक प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आणि काय शब्दच नाही, असं की अप्रतिम आणि आईची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळाला। आता आणखी ताकदीने आम्ही लढणार, आणखी ताकदीने लढणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार। नाही बाबा, माझ्याकडे माझ्या राजकारणाच्या बाबत मागं नका लागू, हो तो माझा मार्गच नाही। माझा मार्ग गोरगरीब जनतेंना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात किती सहभागी होता येईल एवढंच काम आहे। राजकारण आपला अजेंडा नाही आणि मार्ग पण नाही। भुजबळांचा हा राजकीय जिल्हा आहे, इथे तुम्हाला काय वाटतं? त्याचा काय याचा कोण म्हणलं तुम्हाला? त्याचा आहे, जनतेचा आहे, तो संपलेला माणूस आहे। पण आता कसं आहे, थोड्या उड्या हाणतोय, लय तरान घेऊन तिने जाय जशी टपकून एखादी शिवर वय झालंय आपलं, जरा सांभाळून राहिलेलं बरं त्यानं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।